निर्धार चॅनलतर्फे आज आपण बोरिवली पश्चिम येथे अटल स्मृती उद्यानमध्ये सुषमा स्वराज मंचातर्फे व्याख्यान आहे विनाश कोल्हेंचं, त्या संदर्भात इथे आलेलो आहे। आणि डॉक्टर श्रीधर साठे हे या मंचामागचे त्यांनी स्थापना केली 2 वर्षापूर्वी, तर त्यांचे विचार आपण ऐकले। श्रीधर साठे। नमस्कार। मुळामध्ये या मंचाची स्थापना करण्याचा विचार असा आला की आपण सर्वसामान्य माणसं वर्तमानपत्र वाचतो, मासिकं वाचतो, नाटक, सिनेमा याच्याशी आपण निगडीत संबंध असतात, त्याच्यावर बोलतो, राजकारणावर तर नको इतकं बोलतो, खेळ म्हणजे क्रीडा या संदर्भात बोलतो, टुरिझमवर बोलतो, पण हा विषय आजपर्यंत तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने अलक्षित आहे असं मला वाटलं। आणि सुषमा स्वराज मंच स्थापन करण्यामागे हाच एक आमचा संकल्प होता की विदेश नीतीमध्ये सुद्धा आपण सर्वसामान्य थोडीफार माहिती करून घ्यावी। आणि अटलजी सुद्धा परराष्ट्र मंत्री होते। या अटलजी आणि सुषमा स्वराज या दोघांनी भारताचं विदेश नीती संदर्भात आपला ठसा उमटवलेला आहे। आणि योगायोगाने अटल स्मृती उद्यान या संस्थेने हा कार्यक्रम करण्यासाठी मला नेहमीच पाठीशी घातला आहे, आमच्या पाठीवर हात फिरवलेला आहे। तर विदेश नीती संदर्भात सर्वसामान्य लोकांनी याच्यात भाग घ्यावा, वाचावं, अभ्यास करावा, देश विदेशांशी परिचय व्हावा, हा उद्देश ठेवून मी हा उपक्रम सुरू केलेला आहे। त्याला अजून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आहे, पण वर्षभरात सुद्धा आमचा इथे लोकांचा प्रतिसाद वाढतोय आणि अवश्य हा प्रतिसाद त्याच्यापुढे वाढेल असा आम्हाला विश्वास वाटतो। धन्यवाद साठेंबद्दल असं सांगायचं झालं तर गेली 40 वर्ष या बोरिवली विभागात ते एक सामाजिक उपक्रम म्हणून, सामाजिक हे म्हणून, जबाबदारी म्हणून आणि जाणीव म्हणून अनेक संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत। त्याच्याबद्दल त्याची लायब्ररी आहे, अनेक हे आहे, विवेकानंद स्मारक आहे आणि अनेक उपक्रम ते घेतात। निवृत्त बँकर आहेत ते, तरीसुद्धा त्यांनी हा सुषमा स्वराज मंच स्थापन करून हे चांगला एक उपक्रम दिलेला आहे। हे सामाजिक जाणीव जी आहे ते याच्यामध्ये। धन्यवाद।